गोष्टीचं नाव आहे भित्रा ससा। एकदा एका जंगलात एक ससा राहत होता। तो फारच भित्रा होता। एकदा काय झाले, असाच एका झाडाखाली झोपलेला असताना एक झाडाचे पान त्याच्या डोक्यावर पडले। तितक्यात सशाला जाग आली। त्याला वाटले आभाळच कोसळले की काय। तो घाबरला आणि पळत सुटला। वाचवा वाचवा, माझ्या डोक्यावर आभाळ कोसळले, वाचवा। पळता पळता पुढे त्याला माकड दिसले। माकडाने विचारले, काय रे सशा, एवढा घाबरला का आहेस आणि पळतोयस कशाला? ससा म्हणाला, अरे काय सांगू, मगाशी झोपलेलो असताना माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं। तुझ्याही डोक्यात पडेल, चल पळ माझ्याबरोबर। असं म्हणून दोघेही पळू लागले। पुढे त्यांना हत्ती भेटला। हत्तीलाही त्यांनी तेच सांगितले आणि तोही पळू लागला। असे करता करता पुढे त्याला जिराफ दिसले। जिराफलाही त्याने तेच सांगितले आणि सारेच जण पळू लागले। एवढ्यात जंगलाचा राजा सिंह नुकताच आराम करून त्याच्या गुहेतून बाहेर आला। त्याने सर्वांनाच पळताना पाहिले आणि विचारले, काय झाले, सगळे का पळताय? तेव्हा सशाने सगळी हकीकत सिंहाला सांगितली। सिंह म्हणाला, ठीक आहे, आपण तिथे जाऊन पाहूया की नक्की काय पडले आहे ते। सर्वजण पुन्हा तेथे आले आणि पाहतात तर काय, तिथे तर झाडाचे पान पडले होते। ससा खजील झाला। आता त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली होती। तो म्हणाला, आपण उगाचच घाबरलो, आणि सर्वजण त्याच्यावर हसायला लागले। तर मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळते की कोणत्याही गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये आणि आपले चुकीचे तर्क लावू नये। गोष्ट आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।